नमस्कार मित्र हो. बरेच दिवस व्हिडिओ टाकले नाही आणि कारणच तसे मनस्ताप, संताप आणि आरोग्याचे अनेक समस्याग्रस्त असं हे तन मन दुःखी असल्यावर तशा व्हिडिओ टाकावे आणि का टाकावे असं आज माझं मनोमन मन बोलकं करण्याचा हा प्रयत्न आहे. वय वाढतं तशा शरीराच्याही समस्या वाढतात आणि जी तरुण मंडळी त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात, अपेक्षा कळलं, पण त्यांचं नाकर्तेपण, आळशीपण, वेंधळपण हे पाहता तर त्या माणसाला काय वाटत असेल? बरोबर. मन टवटवीत ठेवावं लागतं करत्या माणसाला. स्वतःचं आयुष्य जगतानाही कुटुंबाची काळजी आणि कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण जगावं लागतं. 2 महिने निरंतर अथक प्रयत्न करून स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी, जगण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यासाठी थोडं युट्यूब बाजूला केलं, कंटेंट टाकले नाही. आणि बरेच भाऊ बहिणींच्या कमेंट आल्या, काही त्या लाईव्ह वर गेल्यानंतर ते सुद्धा म्हणले की अण्णा तुम्ही लाईव्ह बंद का केली? बरोबर. अस्थिर मन असलं, उद्विग्न असलं, शरीर व्याधी असल्या, त्या शरीर व्याधी औषधाने विलाजानं दुरुस्त करता येतात. पण मनाला धक्का आणि सतत भयग्रस्त, चिंताग्रस्त असलेलं मन कसं कंटेंट टाकेल, कसे व्हिडिओ टाकेल? शांत बसलो, आपल्या व्यवसायावर प्रेम केलं, ज्या व्यवसायावर आपलं पोट आहे त्याला प्रथम प्राधान्य द्यावं लागतं. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते, उगाच नसते. बरं काय, गेली 58 वर्ष लगातार निरंतर स्वतःच्या व्यवसायावर प्रेम करणारा हा मी हा अभिमान म्हणून बोलत नाही, परंतु माझा स्वभाव कर्म प्रकार आहे, भावस्पर्श आहे, अध्यात्मात रुची आहे आणि निसर्ग सानिध्यामध्ये जीवन जगण्याचा हा निरामयपणा, एकांताचं सुखही, वाचन, मनन, लेखन हे तर चालूच आहे. 2 महिने खूप वाचन, मनन, चिंतन केलं, मौन धरलं. मौनार्थ सर्वार्थ साधनम. मौन खरोखर आवश्यक आहेच. का तर वाचाळपणामुळं मन अस्थिर होतं, भांडकुदळ होतं आणि व्यक्तीची प्रतिमा मलिन होते. हे मानसशास्त्र पुरेपूर अभ्यासलेले असल्या कारणाने श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक चिंतन केले आणि त्यामुळं जे अवघे समाधान आणि अवघा आनंद आणि अवघा समाधान ते जीवनात अत्यंत आवश्यक आहे. तर पुन्हा नव्या उमेदीनं, नव्या संघर्षानं पुन्हा युट्यूबच्या माध्यमातून चांगले चांगले व्हिडिओ आणि कुटुंब, प्रपंच
आणि प्रपंच करावा नेटका नसावा फटका हे कळते, पण आलं. अपेक्षा कोणाकडून नाही. अथक प्रयत्न आणि सतत क्रियाशील राहणं हे जीवनाशी अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यातूनच आपला विकास होतो. नित्य, नूतन आणि सातत्य हे अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओवर. धन्यवाद.